उरणमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। उरण नगरपालिका हद्दीतील रस्त्यावर आणि फुटपाथावर आनंद नगरपासून राजपाल नाका व राजपाल नाकापासून कोट नाका तसेच वैष्णवी हॉटेल, संपूर्ण बाजारपेठ, फूल मार्केट, भाजी मार्केट आणि मच्छी मार्केटसह रस्त्याच्या फुटपाथवर स्थानिकांसह परप्रांतीयांनी विविध व्यवसायाची दुकाने थाटली आहेत। उरण तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन, शिक्षण संस्था, हॉस्पिटल, बाजारपेठ हद्दीत असल्याने उरण तालुक्यातील नागरिक विविध सरकारी, खासगी कामासाठी, उपचारासाठी उरण शहरात ये-जा करत असतात। परंतु रस्ते आणि फुटपाथवर फेरीवाल्यांकडून लावलेल्या दुकानदारांनी दुकानासमोरील फुटपाथवर अतिक्रमण केले आहे। त्यामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना फुटपाथवरून चालणे अवघड झाले आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूस बेकायदेशीरपणे दुचाकी पार्क केल्यामुळे वाहतूक कोंडीतही वाढ झाली आहे। या वाहतूक कोंडीत फेरीवाल्यांनी बाजारातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण सुरू केल्याने यामध्ये भर पडली आहे। त्यामुळे उरण शहरात बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या समस्येतही वाढ झाली आहे। सुरुवातीला हे फेरीवाले फुटपाथपर्यंत मर्यादित होते, मात्र आता ते रस्त्यात हातपाय पसरू लागले आहेत। आधीच अरुंद असलेल्या शहरातील रस्त्यात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची गर्दी होऊ लागली आहे। उरण नगरपालिकेतील अतिक्रमण विभाग मात्र थातूरमातूर कारवाई करतात। सदर कारवाई सातत्याने होत नसल्याने परत एरे माझ्या मागल्या अशी अवस्था उरण नागरिकांची झाली आहे। उरण नगरपालिकेतील अतिक्रमण विभागाने योग्य ती कारवाई करावी, तसेच बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यावर देखील कारवाई करावी। रस्ते व फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे करावे अशी मागणी उरणमधील नागरिकांनी उरणचे जनता मुख्याधिकारी समीर जाधव यांच्याकडे केली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।